नमस्कार मैत्रिणी, तुमचं स्वागत आहे माझ्या अर्चना वैभवी किचनमध्ये। आज की नाही आपण मस्त फळांचं बघणार आहे। आज ड्रॅगन फ्रूट्स पण बाजारात आले की नाही मोठ्या प्रमाणात, तसेच आता हे पियर्स पण आलेले आहेत बघा। सफरचंद सारखेच दिसतात पण थोडेसे हा जर नमूळ देठाकडचा भाग आहे तो नमूळत असतो आणि साल थोडीशी टणक राहते। आतल्या साईडचा पण गाभा सफरचंद सारखेच बिया असतात ज्याच्या, आणि पण कडक असतं थोडंसं। सफरचंद जसं मऊ असतं तसं हे मराठी त्याला नासपती म्हणतात। तर आपण काय करूया, ह्याचा छान असं मस्त ज्यूस करूया। आता मैत्रिणींना काय करूया, आपण हे पण पियर्सचे देठ बाजूला काढून याचे हे साईड पण कट करून आपण हे फ्रूट्स कट करून घेऊया। सेम जरा थोडंसं टणक राहतं, सेम पण आपलं ॲपल सारखे याच्यामध्ये पण बिया असतात। थोडंसं हे मांस जे आहे यातला गाभा तो थोडासा कडक असतो। आता आपण काय करूया, याचे छोटे छोटे तुकडे करून घेऊया, बी बाजूला काढून घेऊया। तर मी आता असे 3 पियर्सचे मी ज्यूस करणार आहे। अशा प्रकारे मी काय केलेले, या पियर्सचे काप करून घेतलेले। आता काय करणार आहे मैत्रिणींनो, मी ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये हे पूर्ण फोडी टाकते। आता आपण याच्यात काय करणार आहे, पहिल्यासारखंच काय करणार आहे, एक पाव चमचा चाट मसाला टाकणार आहे। तुम्हाला आवडत असेल तर टाका, नसेल तर नाही टाकला तरी चालतंय। आणि गरम भाजलेल्या जिरेची पूड टाकणार आहे। मी काय केलेलं आहे, पाव इंच अद्रकचा तुकडा घेतलेला आहे। आता याच्यामध्ये मी चिमूटभर मी तिखट नाही तर मी अद्रकचा तुकडा टाकलेला आहे, आणि अर्ध लिंबू मी याच्यात पिळून घेतलेला आहे। त्याचबरोबर मी काय केलेलं आहे, जिरेची पूड भाजलेली आहे, जिरेची पूड ते मी त्याच्यात टाकले पाव चमचा। आता याच्यामध्ये मी काय केले, पाव चमचा मीठ घातलेलं आहे, आणि पाव चमचा सेंधव मीठ घातलेलं आहे, आणि एक चमचाभर मी याच्यात साखर घातलेली। तुम्ही पिठी साखरही घालू शकता। त्याप्रमाणेच याच्यामध्ये मी पुदिन्याचे एक 8-10 पानं घालणार आहे। पुदिना टाकला की नाही त्याचा स्वाद खूप छान येतो आणि खूप प्यावासा वाटतो ज्यूस आपल्याला। त्याच्यामुळे की नाही पुदिन्याचे पानं टाकली की नाही की त्याची चव पण खूप छान लागते। तुम्ही बघा मैत्रिणींनी, पुदिन्याचे पानं टाकून ज्यूसमध्ये खूप सुंदर लागतात। तर आपण काय करणार आहे, हे पुदिन्याचे पानं धुवून घेतलेले स्वच्छ मी याच्यामध्ये घालते, आणि थोडंसं पाणी घालून मी हे बारीक करून घेते। आता याच्यामध्ये पाणी बारीक करून आपण जरी बारीक करून घेतलं तरी सजवताना तुम्ही सोडा बॉटल आपल्या मिळतात, त्या सोडाचा पण तुम्ही यूज करू शकता। पण शक्यतो घरी लहान मुलं हे ते असतात, आपण पाणी फिल्टरचं पाणी टाकलेलं चांगलं होईल। पण तुम्ही सोडाही छान मस्त सोडा बॉटल प्लेन बॉटल मिळते त्याचे आणून तुम्ही ते पण याच्यामध्ये टाकू शकता। मैत्रिणींनो, मी काय करणार आहे, आता ह्या ग्लासच्या काठाला थोडंसं लिंबू मी याला लावून घेणार आहे। त्याच्यामुळे काय होतं, हे आपण मिठामध्ये बुडवलं की पटकन त्याला, हे सेंधव मीठ आहे, मी सेंधव मीठ काय केलेलं आहे याला लावून घेतलेलं आहे। मस्त छान असं कडेने ग्लासच्या मस्त सेंधव मीठ याला लागलेलं आहे। आता आपण काय करणार आहे, आता आपण याच्या बुडाला काय करणार आहे, छान असे मस्त क्रश करून असा पुदिन्याचे जे पानं आहेत की नाही ते क्रश करून याच्यामध्ये घालणार आहे। थोडंसं लिंबाचा रस घालूयात, आणि
आपण जो ज्यूस तयार केलेला आहे तो याच्यामध्ये टाक. आता आपण याच्यामध्ये ज्यूस टाकलं आहे. तुमचा जर घट्ट झाला असेल तर तुम्ही त्याच्यात थोडंसं पाणी टाकू शकता. आता काय करणार आहेत आपण, हे मिश्रण जे आहे की नाही, आपण पुदिना आणि लिंबू टाकलं आहे ते मिक्स व्हावं याच्यामध्ये. खाली इथं दिसायलेत बघा छान आहे का, ह्या बाजूला चमच्याच्या ह्या बाजूला इथं पुदिना आणि लिंबाचा रस याच्यामध्ये आपण मिक्स करूया. आणि साईडला काय करूया, ही लिंबाची मी काप केलेली आहे आणि या कापमध्ये मध्ये थोडंसं छेद दिलेला आहे आणि आपण असं छान मस्त याचं हे करूया. आणि पुदिना आहे की नाही आपला, पुदिनाचं पुढचं टोक आपण याच्यामध्ये घालून छान याचं डेकोरेशन करूया. खूप सुंदर लागतं मैत्रिणींनो. सध्या सीझन चालू आहेत. अशा प्रकारे जर तुम्ही ज्यूस दिला तर मुलं आवडीनं ज्यूस पितील. थँक्यू. जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर कमेंट करा, शेअर करा, लाईक करा आणि माझं चॅनल अर्चना वैभवी किचनला तुम्ही सबस्क्राईब करा. कशी वाटली माझी ही रेसिपी आवर्जून सांगा आणि नक्की करा. थँक्यू.